दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचं नाव टाकल्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानला आणखीन एक जोरदार झटका दिलाय। पाकिस्तानला अमेरिकेकडून दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आर्थिक मदत केली जात होती, ही रक्कम रोखून ठेवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतलाय। तब्बल 350 दशलक्ष डॉलर्स पाकला मिळणं अपेक्षित होतं, त्यातली दमडी सुद्धा आता पाकिस्तानला मिळणार नाही आणि त्यामुळेच पाकिस्तानची 2300 कोटी रुपयांची रसद थांबवली गेली। हक्कानी नेटवर्कच्या विरोधात पाकिस्ताननं प्रभावी कारवाई केलेली नाही असा अहवाल संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी अमेरिकन काँग्रेसला दिला होता। त्या आधारेच पाकिस्तानला दिली जाणारी ही मदत रोखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील या बातमीबद्दल? आणखीन काय अपडेट्स आहेत? मिलिंद, खरं तर गेल्या 2 दिवसांमध्ये दहशतवादाचं आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानला हा अमेरिकेने दिलेला दुसरा धक्का आहे। याच्या आधी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या यादीमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानचा समावेश केलेला होता आणि आज अशा पद्धतीची बातमी आहे। 2300 कोटींची रक्कम जी आहे, खरं तर दरवर्षी अमेरिका पाकिस्तानला अशा प्रकारे लष्करी सहाय्य निधी म्हणून रक्कम देत असते आणि त्यातली जी उरलेली रक्कम होती, जी 2300 कोटी रुपयांची आहे, ती आता थांबवण्यात आलेली आहे आणि अमेरिकेनं असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत पाकिस्तान संरक्षण क्षेत्रातली ही जी मदत आहे ती देण्याआधी जर दहशतवादाच्या विरोधातल्या लढाईमध्ये त्यांनी काही समाधानकारक प्रगती दाखवली नाही तर ही रक्कम याच्या पुढे देखील दिली जाणार नाहीये। आणि अमेरिकेच्या अधिकारी आणि संसदेमधले जे सदस्य आहेत त्यांनी या विषयावरती काळजी व्यक्त केली आहे की पाकिस्तान कुठलीही हालचाल दहशतवाद्यांच्या विरोधात करत नाहीये आणि त्यामुळे हा निधी जो आहे तो रोखण्यात आलेला आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।